अरे गेलं की गणपती आणि गेल्या की गौराया आणि संपला की श्रावण. आता फक्त रस्सा भाकरी आणि मटण चाप. माझी जीभ पण लय नालायक आहे. हाटील मसुबाच्या जत्रेवर आल्याशिवाय तिचं बी मन भरत नाही. म्हणून वांग वांग करत आलो टेंभुर्णी बायपासला. बाबाला म्हणलं या वयात शोभतय का तुम्हाला वाट बघायचं. दादा कोणत्या म्हणतात या मायला आज धमका देत आहे म्हणायचं. मटणावर म्हणलं मटणावर. सूप वाट्यांसाठी एक गाणं. आल्या आल्या जाऊ नका. आता खरं मेन मुद्द्याला हात घातलाय. भाकरी ऐका चेष्टा म्हणायचं. बारक्यांना म्हणलं तुम्ही गर्दी करायची नाही. मला गर्दी अजिबात आवडत नाही. रश्याला म्हणलं तू माझ्या आवडीचा आहे. तू आसरून पसरून बस. तुझ्या जोडीला भाकरीला पण देतो. रस्सा आणि भाकरी एकामेकात लईच मग्न झालते. म्या जेव्हा घास उचलला त्यावेळेस दोघं बी वरकत्यात या घात घात. म्या लगेच इकडून प्रतिघात केला आणि आमचं युद्ध संपलं. शेवटी मीच जिंकलो. शेवट का होईना पण माझ्या ताटाला नळी आलीच. आजीच आपलं बरं या. तिकडं लोकांची पळापळी चालली या आणि आजी निवांत बसली या. लईच चाबरी आहे आजी.